श्री सत्य साई संजीवनी हार्ट हॉस्पिटल ने 30,000 नवजात शिशुओं में दुर्लभ हृदय रोग की निःशुल्क सर्जरी की। हॉस्पिटल ने रायपुर, खारगल और पलवल में सफलतापूर्वक यह सर्जरी की। डॉक्टर प्रकाश नांदुलकर ने प्रेस कॉन्फ्रेंस में इस बात की जानकारी दी। श्री सत्य साई संजीवनी हार्ट हॉस्पिटल जे रायपूर, नवी मुंबई आणि पलवल हरियाणा इथे आहे, त्या ठिकाणी आता 30,000 हार्ट सर्जरीज विनामूल्य आणि तेही लहान मुलांच्या पार पडलेल्या आहेत। हा एक आनंदाचा क्षण आहे आणि त्या दृष्टीने जनतेला माहिती व्हावी आणि त्यातही यवतमाळ जिल्ह्यातले जवळपास 110 मुलांचे आपण ऑपरेशन्स केलेले आहेत। त्या मुलांनाही कुठेतरी आनंदाच्या या क्षणामध्ये सहभागी करून घ्यावे यासाठी हा एक कार्यक्रम होता। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा भाग हा होता की हृदयरोगाबद्दल अजूनही समाजामध्ये जागरूकता नाही। हृदयरोग झाला तर ताबडतोब इलाज होऊ शकतो किंवा हृदयरोगांवर ताबडतोब शस्त्रक्रिया होऊ शकते। या दृष्टीने लोकांना जागृती व्हावी। हृदयरोग हा झाला म्हणून तो पैशाच्या कारणामुळे अडणार नाही, तर मोफत इलाज होऊ शकेल आणि त्यांना ताबडतोब आरोग्य प्राप्त होईल। या दृष्टीने जनजागृती व्हावी हाही या मागचा उद्देश आहे। मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की जे रुग्ण असतील त्यांनी ताबडतोब श्री सत्यसाई संजीवनी मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यवतमाळ येथे जर संपर्क केला तर त्यांची पूर्ण चेकअप आणि पुढची जी काही व्यवस्था करायची आहे, अपॉइंटमेंट आणि मार्गदर्शन, पेशंटच्या राहण्याची हॉस्पिटलच्या ठिकाणी सोय वगैरे सर्व आपण करू। आणि आमचा उद्देश असा आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये असा कोणीही रुग्ण राहू नये की ज्याला पैशाच्या अभावी किंवा पुरेसे साधनं नाहीत म्हणून उपचारापासून वंचित राहिलेला आहे।